तुम्ही दोघं चालय वे ताईसाहेब नाहीत आल्या. आम्ही दोघं चाललोय, ताईसाहेब नाही आल्या. त्यांचा पण विरोध आहे. कुणाचा किती पण विरोध असू दे तरी हे लग्न होणारच. या या चला. या सुपारी फोडायची का? फोडा फोडा. ना ना सुपारी फोडा. चला वस्त्र घ्या. आता सगळ्यांचं तोंड गोड करायचं. सरिता तू आलीस वय. अगं मी तुझीच वाट बघत होतो कवादरने. आता बघ एक दिवस आपल्या साखरपुड्याची साखर अशीच गावभर वाटली जाणार. तू आलीस मला लय आनंद झाला. ठीक आहे तोंड गोड कर. ठीक आहे अजून अजून घे. अरे मुडद्या डायबिटीस आहे की मला. अजून किती साखर देशील? तुम्ही सॉरी सॉरी. हर्षवर्धन जी तुमचं आवरलं असतं तर हळदीच्या तयारीला लागूयात का? जी मग तुम्ही हळदीचे कपडे घालून या, मी इकडे तयारी करून घेतो पटकन. होय. ओ मामा अहो कशाला काय करताय? अहो लगीन आहे जरा एन्जॉय करू द्या की. हा नाही तर काय चेष्टाच करताय तुम्ही पण. म्हणजे एक आरती म्हणायची आणि डायरेक्ट घालीन लोटांगण. जरा दिवस होऊ द्या सगळं आहे की नाही. गोट्या आता कशाला एन्जॉय करायचं तुम्हाला? हाव भैया कसं असतंय ना,
लग्न एकदाच होत असतं आयुष्यात. नाही मान्य लग्न एकदाच होत, पण फौजींची ट्रेन आहे 4ची. सगळा लग्न सोहळा त्यांना त्यांच्या डोळ्यात देखत झाला म्हणजे झालं. नाही एवढी बी काय गडबड नाही. आपलं सगळं नियोजन व्यवस्थित केलंय. गडबड होणारच नाही तर होईल सगळं वेळेत. हर्षवर्धन, सगळी तयारी आजानेच केली बर का, म्हणजे सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला शब्द दिला तसंच. आता फौजीने स्वतःहून ही सगळी जबाबदारी अंगावर घेतली आणि ती पार पाडली. पाडणारच, फौजी आहेत ते. आजा हळदा ना तू. मस्त झाला होता चहा. आईंनी कपाखाली काय ठेवले? एवढ्या माणसात काय बोलता बी येणार नाही. नक्कीच त्या काहीतरी घोळ घालणार.